नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे। मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे उपवासाची कुरकुरीत पुरी। हे बनवायला आपल्याला अगदी सोपं आहे। चला तर बघूयात ह्याला लागणारे साहित्य। आपण अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी वरई घेतलेली आहे, एकच बटाटा घेतलेला आहे आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत। ही मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी जास्त घेतल्या, तुम्ही जर तिखट मिरच्या घेतल्या तर कमी घ्यायच्या। आता आपण साबुदाणे भाजून घेणार आहोत, व्यवस्थित छान भाजून घ्यायचे जेणेकरून मग ते चांगले आपण त्याचं आहे ना मिक्सरमध्ये बारीक करू शकतो। त्याच्यामुळे लो फ्लेमवरती छान आपण त्याला भाजून घेणार आहोत। ॲटलिस्ट 10 मिनटं तरी आपल्याला त्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघा साबुदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात बारीक करायला। आता आपण साबुदाणे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। आपले साबुदाणे बारीक झालेले आहेत। आता आपण वरई भाजून घेऊयात। वरई पण सेम पद्धतीत भाजून घ्यायची आणि मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायची। वरईला भाजायला एवढा वेळ लागत नाही, साबुदाण्याला थोडासा जास्त वेळ लागतो। आता आपण वरई त्याच्यामधून मिक्सरमधून काढणार आहोत। आता आपण मिरची बारीक करून घेणार आहोत। मिरची पण आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायची आहे। तुम्हाला कापून घ्यायची असेल तर एकदम बारीक कापून घ्यायला लागेल, पण मिरची आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत। पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची, थोडीशी अबडदोबड ठेवली तरी सुद्धा चालणार आहे। तर आपण सर्व हे मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण उकडलेला बटाटा हा खिसून घेतोय। खिसला की तो छान स्मॅश होतो, त्याच्यामुळे मी खिसून घेतेय। उकडून घ्यायचा आहे, तो कच्चा नाही घ्यायचा आहे। ह्या पद्धतीत आपला बटाटा बारीक झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वाटलेली मिक्सरमध्ये केलेली मिरची टाकणार आहोत। पहिला मी साबुदाणा वाटलेला त्याच्यामध्ये टाकते। बघा आपलं पावडरच झालेली आहे साबुदाण्याची पूर्ण मिक्सरमधून आपण घेतलं करून। तर ह्याच्यामध्ये वरईचं पण आपण पावडर टाकणार आहोत। मी थोडीशी ठेवतीये, नंतरून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकू। चवीनुसार मीठ आणि आपण आता ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं आपण पुरी करणार आहोत तर आपण पीठ त्याचं घट्टच ठेवणार आहे। बटाट्यामध्ये जेवढं मिक्स होईल तेवढं पीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। पुरीसाठी आपल्याला बॅटर हे घट्टच लागतं, त्याच्यामुळे आपण हे त्याला घट्टच ठेवणार आहे। पातळ ठेवलं की पुरी तेल पिते, म्हणजे असे तेलकट पुऱ्या होतात, त्याच्यामुळे आपण त्याला घट्टच ठेवणार आहोत। मी अजून थोडंसं आपण वरईचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये टाकते आहे।
मग तुम्ही बघा आपलं पीठ कसं योग्य पद्धतीत रेडी होतं आहे. बघा ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची. पातळ ठेवायचं नाही आहे, एकदम घट्ट असं ठेवायचं आहे. थोडंसं लाटायला प्रॉब्लेम होतो, पण आपण त्याला व्यवस्थित शेप देता येतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बघा पीठ मळून रेडी झालेलं आहे. आता आपण त्याला लाटून घेऊयात. थोडंसं खाली तेल लावून आपण ह्याला लाटतो. मग थोडंसं खाली तेल लावलं की मग हे चिटकत नाही. आपण वाटीने ह्याला शेप देणार आहोत. आपण वाटीने शेप दिला की ह्याला व्यवस्थित शेप दिला जातो, त्याच्यामुळे आपण वाटीने शेप देणार आहोत. आपण पीठ घट्ट घेतल्या कारणामुळे ते गोल होत नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला वाटीने शेप देणार आहोत. बघा या पद्धतीने आपली मस्त पुरी रेडी झालेली आहे. आता या पद्धतीत आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत. वाटीने केल्यामुळे सगळ्या पुऱ्या एका साईजच्या पण दिसतात, तो एक प्लस पॉईंट आहे. छोट्या मोठ्या अशा काही दिसत नाहीत. पुरी करतानाच एका साईडला तेल गरम करून ठेवायचं आहे. तेल गरम तेलातच आपल्याला पुरी तळायची आहे, त्याच्यामुळे आधीच तेल गरम करायला ठेवायचं. पुरी करताना खाली थोडंसं तेल पण लावायचं, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ पोलपटाला चिटकत नाही. आता आपण पुरी तळून घेऊयात. गरम तेल झालेलं आहे. बघा मस्त पुरी फुगलेली आहे आपली. पुरी तळून रेडी झालेली आहे. बघू शकता कसा मस्त छान कलर आलेला आहे आणि पुरी अशी टम्म फुगलेली पण आहे. अशा पद्धतीत आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. दोन 3-3च पुरी आपल्याला तळायची आहे, कारण त्याला फुगायला आणि त्याला स्पेस पाहिजे म्हणून. एकत्र हे केली तर ती चिटकू पण शकते, त्याच्यामुळे 2-2 3-3च पुरी आपल्याला तळायची आहे. आपल्या पुऱ्या बनून रेडी आहेत. चला बघूयात कशा झाल्या आहेत. उपवासाच्या कुरकुरीत पुऱ्या. वाह, तुम्ही बघू शकता कसे छान टेम्पटिंग दिसत आहेत पुऱ्या. ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.